नमस्कार मित्रांनो. नवीन ब्लॉग मध्ये आपलं स्वागत आहे. हा आपला फर्स्ट ब्लॉग आहे. आपण आज चाललोय काकाच्या लग्नासाठी, तुषार काकाच्या लग्नासाठी कोऱ्या गावामध्ये सफाळ्यामध्ये जे आहे ते. तर आपल्या सुद्धा आहेत. नमस्कार मित्रांनो, मी अरुण बोलतोय. हा माझा पुतण्या. आम्ही माझ्या भावाच्या लग्नाला चाललो आहोत. सफाळा, ठाणे जिल्ह्यात सफाळा तालुका, कोरेगाव, ठाणे सफाळा वेस्ट मध्ये. तर सध्या आम्ही चाललो बाय रोड, सुरत अहमदाबाद रस्त्यावरून हे करतोय. जवळच पोहोचलो आता. थोड्या वेळात आम्ही सफाळ्यासाठी लेफ्ट टर्न घेऊ वराई नाक्यावरून. तर आमच्या बरोबर कंटिन्यू राहा. पुढे आम्ही तुमच्याशी काय काय हे शेअर करत राहू. तर पाहूच आपण तिकडची एन्जॉयमेंट कशी काय होते ते भेटूया ब्लॉग मध्ये. फायनली आपण सफाळा स्टेशनला पोहोचलो आहेत. आता आपण इकडनं रिक्षा पकडणार. रिक्षा पकडून आपण तिकडनं कोरेगावात जाणार. फायनली आपण गावामध्ये आलेलो आहेत. हा आमच्या काकाचा घर आहे, तुम्ही पाहू शकतात मागे. आणि इथेच जे बारके आमचे ब्लॉगर्स, जे छोटा ब्लॉगर आहे तो बसलेला आहे. तर थोडा त्यांचा पण थोडा इंट्रो घेऊया आपण, लहान मुलांचा. पाहूया तिकडे. हमारे घर पर तो हमारे काका का लग्न है, तो हम बहुत मजे करने वाले हैं। बहुत मच्छी लाया है. हाँ. खाने को आएगा तुम. तर लग्न आपल्या घरात का? हा, माझ्या मुलाचं लग्न आहे. लग्न यायचं दिंडी दिंडी करायला. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता मांडवचं काम चालू आहे आता लग्नासाठी. तर तयारी एकदम जोरदार चालू आहे. तर कालपासून हा मांडव बनवायला घेतला होता, तुम्ही बघू शकतात. आता ऑलमोस्ट बनत चाललेला आहे आणि क्लिअर पण होऊन जाणार संध्याकाळपर्यंत असं वाटते मला. तर थोड्याच वेळात सगळं काय होणार. तर पाहूया, आमच्यासोबत कनेक्टेड राहा आणि पूर्ण कंटिन्यू राहा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. तर गाईज, आता आम्ही आता मंदिरामध्ये आलेलो आहेत. तर कोणतंही सुख कार्य असतं तर घरच्या देवाला हे आपण नारळ फोडतो. तर आता घरात लग्न आहे, तर त्यासाठी सुद्धा आम्ही घरात आता मंदिरामध्ये आता नारळ फोडतो आहे. तर आमच्यासोबत पप्पा आलेले आहेत आणि जे बाबा, जे काकांचे पप्पा आहेत ते आलेले आहेत. तर आता घरच्या देवांना आम्ही नारळ फोडतो आहे. तर बघूया तिकडची पूजा. तर गाईस, आता घरच्या देवांचं तर दर्शन झालेलं आहे. तर आता गावची कुलदेवी आई हरबादेवीचं दर्शनसुद्धा आपण घेऊया तिकडचं. आणि तिकडेसुद्धा आपण प्रार्थना करूया, कारण हा सुखाचं कार्य आहे आपल्या घरात. तर सगळ्या देवांची पूजा करणं हे कर्तव्य बनतं आपलं. तर लेट्स गो, तिथे जाऊया आपण. तर गाईस, आता आपण हरबादेवी आईच्या मंदिरात चाललेलो आहेत. तर ते पाहू शकता तिथे आता मंदिर आहे. ते पायऱ्यांची पूजा आहे, ती पहिला पायऱ्यांची पूजा करून घेऊया. त्याच्यानंतर आपण मंदिराचं दर्शन घेऊया. तर देवळात जाण्याच्या अगोदर पाय धुणे हे कंपल्सरी असते इथे. जे कुठून ते पाय आलेले असतात त्यांना शुद्ध करून मंदिरात जाणे. जर सगळेजण आपले पाय धुतात तसं आपणही धुऊया. तर ही विहीर आहे, खूप वर्षांपासून बांधलेली ही विहीर.
तर काहीच आताच दर्शन झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहेत. तर आपला काकांचा भाऊ आलेला आहे, भावांचा मुलगा आलेला आहे. तो थोडा लेट झाला, तो आलेला आहे बघा. हाय कर. खूप एक्सायटेड होतो तो गेला. तर गाईस तुम्ही बघू शकतात की मांडव ऑलमोस्ट रेडी झाला आहे. आणि आमचा छोटा भाऊ पण खूप एक्सायटेड आहे. तू काय बोलणार? आणि त्या घरात मेहंदीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे. आमचे जे बहिणी आहेत ते मेहंदी काढत आहेत. तर पाहूया आपण तिकडे कशी मेहंदी काढत आहेत, कोण कोण आले. आणि आमची काकू आहे बिझी आहेत बिचारे लग्नाच्या कामामध्ये. तर पुढे जाऊया. तरी बघा गाईस मेहंदी कार्यक्रम सुरू झालेला आहे, बघू शकता. खास विभूतीला आपण बोलवलेले आहे मेहंदी काढायसाठी. एक नंबर मेहंदी. तुमची यांची मेहंदी थोडी लेट झालेली आहे. व्हिडिओ आपली थोडी लवकर आली त्यांच्याकडे. यांची एका हाताची झाली ना, झाली ऑलमोस्ट. ड्रीम फॉर ऑर्डर. तर मित्रांनो तुम्ही बघितलं की मुली लोकांचा जरा मेहंदी कार्यक्रम चालू आहे, पर ऑपोजिट त्याच्या मुला लोकांचं खूप मेहनती काम चालू आहे. तर आपण ते पाहायला जाऊया. त्यांची मेहनती काम, ते खूप मेहनत करतात. सकाळपासून त्यांचं काम चालू आहे. तर तुम्ही असे बघू शकता. तर हे बघा त्यांच्या साफसफाईचं काम चालू आहे. तर इथे पूर्ण असे हे झाडं दिसतात आहेत तुम्हाला. तसे इथे पूर्ण झाडं होते, त्यांनी पूर्ण सगळं साफ करून टाकलेले आहेत बाबांनी, काकांनी, पप्पांनी. बघू शकता सकाळपासून ते कामाला लागलेले आहेत. या कामाला यशस्वीपणे सगळं साफसफाई केलेली आहे इकडची. आणि आमचा हा जो छोटा आहे तो पण थोडी मदत करतोय त्यांच्या पप्पांना. चाय मागवलेली आहे त्यांच्यासाठी. तर आपण चहा देऊया एकेकांना. तर गाईस तिथे आपण बघितलं आत्ताच की तिकडे मेहंदी कार्यक्रम चालू होतं मुली लोकांचं. तर त्याच्या ऑपोजिट इकडे बायका लोकांचं खूप मेहनती काम चालू आहे, जे बघू शकतात. त्यांच्याकडे कापायचं वगैरे खूप मेहनती काम करत आहेत. आणि इकडे घरचे मुली लोक फक्त जस्ट मेहंदी काढत होते, असं तुम्ही बघितलं. तुम्हाला आल्या काय करायचं, आईकडे अगर काम करावंच लागतं. आणि हे वैगे लोक कसे आहेत की आम्हाला बसून ठेवत नाही, काम करायला लावतात. तुम्हाला सोपं काम दिलेलं असं वाटतं मला साफ करायला. कोण साफ करायला दिले, अजून काम बाकी आहे. सो गाईज मामाच्या लग्नाची तयारी जोरदार चालू आहे. तर आम्हाला आता लावलाय कामाला. आम्ही चाललो आहेत आता केळीचं पान आणायला. माझी ताई दादा तो आता दादा केळीचा पान कापतो आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकाराने. तर गाईस आता थोड्याच वेळाने आपले कॉलेजचे फ्रेंड्स येणार आहेत, त्यांना सुद्धा आपल्या काकाचं लग्न अटेंड करायचं आहे. तर त्यांना खास मुंबईवरून ते लोक इथे कोऱ्या गावामध्ये आलेत. तर इथे पाहू शकतात मी बस स्टॉपवर उभा राहिला आहे, त्यांची वाट बघतोय. आता बघूया ते येतील आणि त्यांना आपण घेऊन घरी जाऊया. फायनली गाईस हे आलेले आहेत, हे आमचे मित्र कॉलेजचे बघू शकतात. काका सुद्धा आमच्यासोबत त्यांची मदत करायला आलेले आहेत. खास बॅगा उचलायला त्यांना बोलायला, मला पण सुद्धा हे बघा.
सर्वजण हे दिसतात तुम्हाला आंब्याच्या झाडाला घेऊन चाललेले आहेत. तर आता आपण चाललो आहेत केळीचं पान आणायला. ते ऑलरेडी आणलं होतं, ते फक्त आता परत लग्नाच्या एंट्रन्समध्ये लावायसाठी आपण ते केळीचं पान आणायला चाललो आहे. तर आपल्यासोबत बाबा आहेत, यश आहे, जे आलेले आहेत. तर आपण चाललो आहे. बँडचा आवाज तुम्हाला येत असेल. तर आता तुम्ही आता कुठे चाललेत? आम्ही नवरीकडे चाललो. ओके, तर बघू शकतात की आमच्या आत्या आणि व सगळी मंडळी नवरीच्या घरी नवरीला आणायला चालल्यात काकांसाठी. तर बघू शकतात तुम्ही. बाय.
तर गाईस आता मंदिरात जायची वेळ झाली आहे. तर आपण आपला आउटफिट चेंज करून आपण आता चाललो मंदिरामध्ये. आणि तुम्ही इकडे पाहू शकता इकडे नवरदेव बसलेले आहेत घोड्यांवर. घोड्यांवर समारी चालल्या त्यांची. आणि आपण आपल्या मित्रांसोबत आपण चाललोय देवळामध्ये नाचता नाचता. गाईज आता ऑलमोस्ट देवळात जाऊन आलेले आहेत. तर आता पुढे जे संध्याकाळचा हळदी रिसेप्शनचा कार्यक्रम आहे ते आता थोड्या वेळाने सुरू होणार आहे. तर त्यासाठी खूप तयारी चालू आहे. तुम्ही पाहू शकता तिकडे बाहेर सगळे रिसेप्शनसाठी थांबलेले आहेत. तिकडे फोटोशूट नॉर्मली फोटोशूट होणार. आपण पण ड्रेसअप करून घेऊया आता. तर गाईज तुम्ही ऑलमोस्ट एन्जॉयमेंट बघितलं आहे. हा हळदीचं रिसेप्शनचं एन्जॉयमेंट होता. जसं दर ह्याच्यामध्ये जे मराठी कोळी लोक असतात त्यांच्यामध्ये असतं. तर आता उद्या रिसेप्शन आहे आणि लग्नसुद्धा. तर आपण उद्या तिकडचं थोडंफार आपण शूट काढूया तिकडचं सुद्धा. बघा तिकडचं लेट्स सी उद्या. त्यानंतर एक मिनी पार्टी ठरवलेली आहे लोकांनी. बघू शकता. अल्कोहोल नाही तर रिओ वाटत चाललेला आहे. तुम्ही पाहू शकता नाईट मिनी पार्टी. तर आपल्याला पण एक रिओ भेटली. मिनी पार्टी चाललेली आहे ते लग्नानंतर. तर गाईस तुम्ही काल पाहिलं की आपल्या हळदी रिसेप्शनचं थोडंफार डान्स आणि आपण थोडंफार डान्स केला होता. सो आता सकाळ झाली आहेत आणि आपण आता आलो आहेत लग्नासाठी. सो लग्नाचे समारंभ चालू आहे इथे. तुम्ही बघू शकतात माझ्या मागे ते लग्नाचे समारंभ चालू आहे. आपण थोडं तिकडचं पण शूट घेऊया.
गाईज इट्स टाइम फॉर रिसेप्शन. रिसेप्शनला आलेलो आहे. बघू शकता रिसेप्शन चालू आहे, शूट चालू आहे इथे. फायनली गाईस वेडिंग झालेली आहे आपल्या काकाची, तुम्ही बघू शकता. चली मैं अपनी देवर की बारात लेके लो चली मैं ना बैंड बाजा ना ही बाराती खुशियों की सौगात लेके लो चली छोटीची चुलत दारोदारी तुमची राणी माझी जबाबदारी. गहू आणि तांदूळ सोबत भरले तुषाराव दाखत भारी. सो फायनली गाईस वेडिंग पूर्णपणे कम्प्लिटली झालेली आहे आणि तुम्ही बघितलंच असेल की खूप एन्जॉयमेंट आपण केलं होतं वेडिंगमध्ये आणि असंच एन्जॉयमेंट आपण करत राहू पुढे सुद्धा. असेच आपण ब्लॉग बनवत राहू. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. दॅट्स इट.